चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रस्थाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। मराठीमध्ये आहे का कोणाकडे? षड्गोस्वामींचा प्रणाम मंत्र सोबत म्हणा। नाना शास्त्र विचारणे कनिपन नाना शास्त्र विचारणे कनिपनो सद्धर्म संस्थापक सद्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने त्रिभुवने मन्य शरण्यकर राधा कृष्ण पदारविंद भजना राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्तालिका वंदे रूप सनातन रघुयुग वंदे रूप सनातन रघुयुग श्रीजीव गोपालक श्रीजीव गोपालक वंदे रूप सनातन रघुयुग वंदे रूप सनातन रघुयुग श्रीजीव गोपालक श्रीजीव गोपालक। मी सहा गोस्वामींना प्रणाम करतो। त्यांचं नाव आहे श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी, ज्यांनी लोकहिताकरता धर्म संस्थापना करता या शास्त्रांची रचना केली, जे सदैव गोपीभावामध्ये असतात आणि जे सदैव श्री श्री राधाकृष्ण यांच्या चरणी सेवेमध्ये मग्न असतात। तर आपण ज्या संप्रदायामध्ये मोडतो याचा अर्थ असा नाही की बाकीचे संप्रदाय वाईट आहेत। आपण ज्या संप्रदायामध्ये श्रील प्रभुपादांच्या दिलेल्या शिकवणाचे अनुसरण करायचा प्रयत्न करतोय त्याला ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणतात। आणि ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये साधारणतः 534 वर्षापूर्वी
भगवंत भक्ताच्या रूपामध्ये भगवंतांनी अवतार घेतला, ज्यांना आपण श्री चैतन्य महाप्रभू म्हणून ओळखतो. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जे आपण विसरून गेलो होतो नामसंकीर्तन, ते विसरलेलं नामसंकीर्तन परत एकदा सुरू करण्यासाठी, नामस्मरण आणि नामसंकीर्तन परत एकदा सुरू करण्यासाठी भगवंत स्वतः भक्ताच्या रूपामध्ये आले आणि नामसंकीर्तनाचा प्रसार केला. आणि त्या श्री चैतन्य महाप्रभूंनी जे जे काही शिकवण दिली, जे जे काही मार्गदर्शन केलं, ते पूर्ण मार्गदर्शन श्री रूप गोस्वामी आणि श्रीना सनातन गोस्वामी यांना केलं आणि त्यांना ते वाङ्मयीन रूपामध्ये, साहित्य रूपामध्ये लिहून ठेवायला सांगितलं. तर आपल्या संप्रदायामध्ये जी काही पुस्तकं आहेत, ही सगळी पुस्तकंही आपल्याला श्रील रूप गोस्वामी यांच्या कृपेने, यांच्या दयेमुळे आपल्यापर्यंत पोचलेली आहे. श्रील प्रभुपादांनी जेव्हा श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम याचं भाषांतर केलं, त्याच्यावरती भाष्य लिहिली, तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंचं भाष्य म्हणजे श्रील विश्वनाथ भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांच्या आधीचे गुरु आणि श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेलं, श्रील जीव गोस्वामींनी लिहिलेलं बंगाली भाषेमध्ये जे जे काही लिहून ठेवलेलं आहे, त्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन, त्या सगळ्यांचा आशय घेऊन ही पुस्तकं लिहिली. म्हणून आता सध्या आपण वाचतोय श्री उपदेशामृत, असं अमृत जे उपदेशाच्या रूपामध्ये आपल्याला श्रील रूप गोस्वामींनी दिलं. पुस्तक आहे एवढंच छोटं, त्याच्यामध्ये श्लोक किती आहेत? 11. ऍक्च्युली याच्यात तात्पर्य काढून ठेवला तर सगळे श्लोक या शब्दाच्या साईजमध्ये लिहायचे म्हटले तरी 2 पानामध्ये, 3 पानामध्ये सगळे श्लोक लिहू शकतो. म्हणजे हे उपदेशामृत आहे फक्त 1 पानी. आपला A4 साईजचा पेपर घेतला तर 1 पानी आहे. पण श्रील प्रभुपाद म्हणतात की उपदेशामृत ज्याला समजलं त्याला पूर्ण भक्ती समजली. अगदी सुरुवातीच्या स्टेप पासून शेवटपर्यंत लागणारे सगळे उपदेश त्याच्यामध्ये श्रील रूप गोस्वामी लिहिले. संजय खूप आले का? नाही आले का? या बलरामच्या घरातून ते असले पाहिले. म्हणून या पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, रूप रघुनाथ पदे आई वे आकृती कबे हम भुजा पैसे युगल फिरती. त्याचा अर्थ लिहितात, मी जेव्हा गोस्वामींनी रचलेले साहित्य जाणून घेण्यास उत्सुक होईन तेव्हा मी राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमलीला समजण्यास पात्र होईल. जेव्हा श्रील रूप गोस्वामींनी लिहिलेली पुस्तकं मी समजावून घेण्यासाठी, वाचण्यासाठी जेव्हा मी उत्सुक होईन तेव्हाच मला राधाकृष्ण समजतील. तोपर्यंत मला राधाकृष्ण समजणार नाही. म्हणून श्रील प्रभुपाद लिहितात की उपदेशामृत हा ग्रंथ नवसाधक भक्तासाठी प्राथमिक उपदेश म्हणून योजला आहे. साधकांनी या उपदेशांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, त्यामुळे त्यांचे जीवन सहजपणे यशस्वी होईल. अगदी प्रस्तावनेमध्ये लिहिले. तर आतापर्यंत आपण 4 श्लोक वाचले, म्हणजे 4 उपदेशांचं ग्रहण केलं, 4 उपदेश वाचले. उपदेश म्हणजे काय मराठीमध्ये? आपल्या वरिष्ठांनी, आपल्या गुरूंनी, आपल्या आचार्यांनी आपल्याला दिलेलं ज्ञान, मार्गदर्शन रूपामध्ये दिलेलं ज्ञान, जेणेकरून त्या मार्गदर्शनाच्या वरती, त्या मार्गदर्शन ज्याप्रमाणे केलेलं आहे त्यावरती आपण त्याच्यावरती ऍक्ट केलं, म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात, त्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात केलं तर आपलं कल्याण होईल. म्हणून याला उपदेशामृत म्हटलेलं आहे. तर ते कितपत काटेकोरपणे पालन करायचं ते तुम्हीच ठरवायचं.
मागच्या वेळी आपण 4था श्लोक वाचला. अतिशय अतिशय महत्वाचा श्लोक आहे. ऍक्च्युली सगळे श्लोक महत्वाचे आहेत, पण आपण जेव्हा 4था श्लोक वाचतो तेव्हा एक प्रकारची आपली धारणा असते की पहिले 3 श्लोक आपण परफेक्टपणे पालन करतो. समजलेत म्हणत नाही, परफेक्टपणे पालन करतो. पहिले 3 श्लोकाचं आपण परफेक्टपणे जेव्हा पालन करतो तेव्हा 4था श्लोकाचं पालन करणे सोपं जाते. आणि आपला सगळा भक्तीमध्ये आपल्याला जो वेळ घालवायचा आहे, भक्तीमध्ये आपल्याला एकमेकांशी संग करायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही ऐकलंय की संग खूप महत्वाचा आहे. सत्संग म्हणतो आपण याला. असत्संग त्याग ते वैष्णव आचार. असत लोकांचा संग त्याग करणे आणि सत लोकांचा संग करणे हे आपल्या भक्तीसाठी चांगलं आहे. बरीचशी उदाहरणं आपण मागच्या वेळी बघितली की असत संघामध्ये राहून आपण वाईट गोष्टी शिकतो. जसं कॉलेजमध्ये आपण बऱ्याचशा वाईट गोष्टी आपण मित्रांमध्ये राहून शिकल्या, आपल्या मनात नसताना देखील आपण शिकतो. तसंच चांगल्या संघामध्ये आपण राहिलो तर आपल्या मनात नसताना देखील आपण चांगल्या गोष्टी शिकतो. म्हणून सत्संग हा खूप महत्वाचा आहे. पण असं होतं की 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आपण भक्तांच्या संघामध्ये आहे. एक प्रकारचा कंटाळा यायला लागतो आपल्याला. का कंटाळा येतो तर त्याच्यामधून जे सुख मिळायला पाहिजे ते सुख मिळत नाही आपल्याला. मग आपण हळूहळू विचार करायला लागतो की हे एक प्रकारचं काय होतं, त्याच्यामध्ये या आपल्या सत्संगामध्ये एक प्रकारची कृत्रिमता येते. कृत्रिमता म्हणजे काय आहे? सत्संग म्हणून येणे, सांगतात काही 4 गोष्टी म्हणून ऐकणे, त्यानंतर प्रसाद आहे तो प्रसाद ग्रहण करणे. काही भक्त तर या लेवलला जातात की सत्संगलाच येतात बाहेरच्या गोष्टी करण्यासाठी. काय झालं, कसं झालं, इकडची गोष्ट कशी झाली, तिकडची गोष्ट कशी झाली, तुमचं हे कसं चाललंय, तुमचं ते कसं झालंय, हे बरेच दिवस झाले ह्या भक्तांशी बोलून चला सत्संगला जाऊन बोलताना 4 गोष्टी करून या. एक प्रकारची कृत्रिमता येते सत्संगामध्ये. जो लाभ मिळायला पाहिजे, जो रस टेस्ट यायला पाहिजे तो टेस्ट येत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे दिलेलं आहे 4थ्या श्लोकामध्ये, आपण जो मागच्या वेळी श्लोक वाचला. आणि भक्ती आपण कशासाठी करतोय? आपण सगळे इथे कशासाठी एकत्र आलोय? आनंद मिळवण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी. कारण कुठेतरी आपल्याला एका दृष्टीने किंवा एका पद्धतीने कळून चुकलंय की या भौतिक जगामध्ये परमनंट सुख कुठे नाहीये. आणि कुठल्या तरी भक्ताच्या कृपेने, गुरुच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने एक ठाम गोष्ट आपल्या मनामध्ये बसली आहे की भक्तीमध्ये परमनंट सुख आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये परमनंट सुख आहे, भगवंतांच्या भक्ताच्या सेवेमध्ये परमनंट सुख आहे. आम्ही सकाळी या प्रभूजींच्या घरी श्रीमद भागवतमची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हा आम्ही या श्लोक वाचत होतो. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भक्ती नष्टी. त्याच्या भाषांतरामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, नित्यम भागवत सेवयामध्ये म्हणजे नित्य नियमितपणे भगवंतांची सेवा आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा. भागवतांमध्ये असे बरेच श्लोक असे आहेत जिथे शब्दशः अर्थ तो होत नाही, पण श्रील प्रभुपाद इतके हुशार होते की त्यांनी सगळ्या ग्रंथांचं वाचन केल्यामुळे आपल्याला समजेल ह्या भाषेमध्ये तिथे थोडे थोडे हिंट देतात श्रील प्रभुपाद. भगवंतांची सेवा तर आपण केलीच पाहिजे, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची ती म्हणजे भगवंतांच्या भक्तांची सेवा.
आपण उगी स्टाईल मारण्यासाठी इस्कॉन मध्ये म्हणतो आपल्याला काय बनायचं आहे, दास दासान दास. काय भक्ती काय श्लोक काय आहे तो, गोपी भाव पदकमलय भरतो दास दासान दास. आपल्याला काय बनायचं आहे, भगवंतांच्या दासाचा दास बनायचा. म्हणजे भगवंतांच्या भक्ताची सेवा करायची. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं आपण त्या पहिल्या स्टेजला आहे, भगवंतांचे आपण दास आहोत आणि बाकीच्या दासाने आपल्या सेवा करायला. माझे खूप वरिष्ठ बंधू आहेत, श्रीमान माधवदास म्हणून, गोकुलधामला कायम असतात. ते तिथेच असतात गोकुलधाममध्ये. सगळे बेळगाव मधले इकडचे तिकडचे सगळे त्यांना वरिष्ठ भक्त मानतात, खूप वरिष्ठ भक्त. तुम्ही कधीही जावा गोकुलधामला, तुमच्यासाठी ते बाहेर येणार, तुम्हाला काय पाहिजे काय नाही व्यवस्थित सगळं विचारणार. अगदी गाडीत शेवटी जाताना देखील गाडीपर्यंत सोडायला देखील येणार. कधी त्यांच्या मनामध्ये तुम्हाला अशी भावना दिसणार नाही की मी वरिष्ठ आहे, दुसऱ्यांनी माझी सेवा केली पाहिजे. सदैव त्यांच्या मनामध्ये एकच भाव असतो, आपण दुसऱ्यांची कशी सेवा करायची. आणि हा भाव जर नसेल आपल्या मनामध्ये, आपण कितीही भक्तीमध्ये राहिलो, तर मी मागच्या आठवड्यामध्ये चैतन्य चरितामृतामध्ये एक खूप चांगला श्लोक आहे, मध्य लीलेमध्ये येतो. श्री चैतन्य महाप्रभू श्रील रूप गोस्वामींना उपदेश देतात त्या अध्यायामध्ये. त्या अध्यायाचं नावच आहे श्रील रूप गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी दिलेले उपदेश. तर तो श्लोक असा आहे, निषिद्धाच्या कूटिनाती जीव हिंसा अन लाभ पूजा प्रतिष्ठापी जत उपशाखा गण. त्याच्यावरून थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल. निषिद्ध आचार म्हणजे चुकीचा आचार, चुकीचा आपलं वर्तणूक. निषिद्ध आचार. कुटिनाती म्हणजे कुटील स्वभाव, दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा, दुसऱ्यांना बारीक बारीक सारी गोष्टीमध्ये दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा, मोठ्याने दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा. जीव हिंसा, दुसऱ्या जीवांवरती हिंसा करणे. त्याच्या परपड तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, जीवहिंसा म्हणजे फक्त जीवांना मारणे नाही, तर दुसऱ्यांचा मनावरती घात करणे, दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे न वागणे, सगळं काही माझ्याच मनाप्रमाणे झालं पाहिजे अशी इच्छा ठेवणे, दुसऱ्यांचं मन मोडणे, मन मारणे, ही देखील एक प्रकारची हिंसा आहे. त्याच्यानंतर सांगतात लाभ पूजा प्रतिष्ठा आदी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला लाभ शोधणे, मला काही मिळेल का याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये पूजा शोधणे, लोकांनी माझी पूजा करावी, लोकांनी माझ्याकडे बघावं, लोकांनी माझ्या शर्टला चांगलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, मी किती चांगलं गातो, मी किती चांगलं कीर्तन करतो, किती चांगलं सांगतो. आणि प्रतिष्ठा म्हणजे माझे नाव व्हावं, लोकांनी माझ्या नावासमोर परमपूज्य लावावं, माझं नाव मंदिराच्या भिंतीवरती मार्बलमध्ये यावं, कोरून कुणीतरी लिहावं, या प्रभूंजींच्याकडून एवढे दान मिळाले, माझ्या मागे 4 लोक यावेत, मला श्रेष्ठ म्हणावे. ह्या ज्या इच्छा आहेत, हा श्लोक कशासाठी सांगितलाय, ह्या ज्या इच्छा आहेत, काय काय सांगितलं मी आता, निषिद्ध आचार, कुटिनाती, जीवहिंसा, लाभ पूजा प्रतिष्ठा आदी, जत उपशाखा गण. उपशाखा म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपण भक्तीच्या शाखेमध्ये आलोय, पण याच्याबरोबर ह्या शाखा आपोआप तयार होतात. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की आपण ज्वारीचं पीक लावलंय, किंवा एक आपण काय म्हणतो, आपल्याला भक्ती लता मिळालेली आहे,
प्रभुपादांच्या कृपेने, गुरुच्या कृपेने भक्तिलता मिळाले. भक्तिलता बीज, भक्तिलता बीज मिळाले. ते बीज आपण सत्संगमध्ये येऊन त्या बीजाचं रूपांतर आपण वेलीमध्ये करायचा प्रयत्न करतोय. भक्तिलता ही भक्तीची जी वेल आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय रोज. त्याच्यासाठी आपण सत्संगचं खत पाणी घालतोय, शास्त्राचं खत पाणी घालतोय. तर श्रील प्रभुपाद म्हणतात हे खत पाणी घातल्यावरती त्याच्याबरोबर तण देखील उगवणार. ते तण कुठल्या रूपात उगवणार? या उपशाखाच्या रूपामध्ये. कोणकोणत्या? वाईट आचार, वर्तवणूक वाईट, निषिद्ध आचार, खोटी नाती, फसवणूक, जीवहिंसा, दुसऱ्यांच्या जीवाची हिंसा करणे, दुसऱ्यांचं मन मोडणे, लाभ, पूजा, प्रतिष्ठा. ऍक्च्युली लाभ, पूजा, प्रतिष्ठा ह्या 3 मेन गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण कायम धडपडत असतो कर्मी युगामध्ये देखील. आणि श्रील प्रभुपाद आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की भक्तीमध्ये देखील हे तण जास्त उगवणार. त्यामुळे रोज जप करून 4 नियमांचं पालन करून या भक्तिलतेला आपण वाढवायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर हे आलेले तण देखील रोजचं काय म्हणतो आपण मराठीमध्ये खुरपणी करणे, भांगलणी केलंच पाहिजे. नाहीतर या तणाला जर तुम्ही काढला नाही तर ते हे तण इतके मोठे होतील की तुमची भक्तिलता वाढणार नाही. आणि म्हणूनच आपण मागच्या वेळी बघितला की या तणांमध्ये, या तण उगवण्यामागे एक गोष्ट सगळ्यात खूप महत्वाची, जो आपल्या मनामध्ये विकार असतो तो महत्वाचा याच्या मागे असतो, तो म्हणजे द्वेष. म्हणून द्वेषाचे 4 स्टेजेसच्या वरती आपण मागच्या वेळी चर्चा केली. आपल्याला आठवतंय का बघा? दुसऱ्यांबद्दलचा जो द्वेष असतो तो आपल्या मनामध्ये अगदी क्षुल्लकपणे सुरू होतो, जे आपल्याला पण कळत नाही की आपण दुसऱ्याचा द्वेष करतोय. त्याला आपण अवज्ञा म्हणतो. थोड्या प्रमाणात दुसऱ्यापेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजणे, तो माझ्यापेक्षा थोडा खालचा आहे. याचंच रूपांतर हळूहळू त्याला न बघण्याच्या इच्छेमध्ये होतं. त्याला टाळायचं आहे, मला आवडत नाही, माझ्यापेक्षा खूप खालचा आहे. त्याचंच रूपांतर होतं त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरू करणे. आणि 4थी स्टेज अशी येते की त्याच्याबद्दल आपण वाईट करायला सुरू करतो. या 4 स्टेजेसमध्ये आपली दुसऱ्याबद्दलचा द्वेष असतो, मत्सर असतो, तो वाढत जातो. आणि त्या जे 4 श्लोक बघितले, तुम्ही जाऊन वाचले की नाही माहिती नाही, घरी मी तुम्हाला श्लोक नंबर सांगितलेले. 3रा स्कंद 29वा अध्याय श्लोक नंबर 20, 21, 22, 23. 23व्या श्लोकामध्ये जेव्हा सांगतात कपिल देव भगवंत सांगतात आपल्या आईला की जो या स्टेजला पोहोचतो की दुसऱ्यांची तो निंदा आणि द्वेष ओपनपणे करायला सुरू करतो, त्याला भगवंत कधीच भेटत नाही. त्याच्याकडे भगवंत पाठ करतात. तर आपण पदोपदी सजग राहिलं पाहिजे. हे तण उगवतायत का बघत राहिलं पाहिजे, या तणाला काढत राहिलं पाहिजे, नाहीतर आपण आपली भक्ती वाढणार नाही. आणि त्याच्यासाठी अगदी सरळ साधा सोपा उपाय दिला या 4थ्या श्लोकामध्ये, जो आपण श्लोक मागच्या वेळी वाचला. कोणाला आठवतोय श्लोक? श्लोक जरी आठवत नसला तरी मराठीमध्ये कोणाला आठवते काय वाचला आपण? 4था श्लोक. ददाती प्रतिग्रहणाती गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजायते चैव षड्विधिं प्रीतिलक्षणम. हे 6 काय आहे? प्रीतीची लक्षण आहे, प्रेमाची लक्षण आहे. भक्तीमध्ये उच्चतम स्तराला आपल्याला काय प्राप्त करायचंय? प्रेम प्राप्त करायचंय. कधी कधी लोकांना, प्रभूजी नवीन आलेलाच, कधी कधी लोकांना वाटतं की भक्ती म्हणजे देवधर्म करणे, खूप सारा देवधर्म करणे. पण आपल्या शास्त्रामध्ये लिहिलंय की भक्तीचा उच्च स्तर आहे प्रेम प्राप्त करणे. आपण समाजामध्ये जर बघायला गेलो तर आपल्याला हेच दिसून येतं की सगळे प्रेमाच्या मागेच धावत आहेत. प्रेम काय झालंय? परवर्टेड झालंय. परवर्टेडला काय म्हणतात? विविध प्रकार. तेच प्रेम जे वैकुंठामध्ये आहे
त्या प्रेमाचं रूपांतर भौतिक जगामध्ये विविध प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये परवर्टेड म्हणतात. श्रील प्रभुपाद म्हणायचे की जे काही सगळे गुण आहेत वैकुंठामध्ये त्याचं हे प्रतिबिंब आहे भौतिक जगामध्ये. तर ती प्रेमाची खरी व्याख्या जी आहे ती आपण विसरलोय. आणि आज सध्या या युगामध्ये आपल्या प्रेमाची व्याख्या कोण तयार करते? अगदी 50-100 वर्षापूर्वी प्रेम म्हणजे काय हे पुस्तकातून समजायचं आपल्याला गुरुजी शाळेमध्ये शिकवायचे प्रेम म्हणजे काय. वेगवेगळ्या पुस्तकातून साहित्यातून आपल्याला समजायचं प्रेम म्हणजे काय. आणि बऱ्याच मॅक्झिमम लोकांची त्या प्रेमाची व्याख्या स्पष्ट होती. प्रेम म्हणजे त्याग, ही व्याख्या स्पष्ट होती प्रत्येकाची. जेव्हा आपण आईला बघतो, आई मुलावरती प्रेम करते म्हणजे काय करते? मुलासाठी त्यागच त्याग करते. एखादी गरीब आई देखील जेव्हा आपलं मूल अंथरून ओलं करतं तेव्हा त्या ओल्यामध्ये स्वतः जाऊन झोपते आणि त्याला परत वाळलेल्या ह्याच्यावरती झोपवते. प्रेम म्हणजे त्याग ही जी व्याख्या होती ती सगळ्यांना माहित होती. पण मागच्या 50 वर्षामध्ये काय झालं? आपल्याला शिकवणारे बदलले. कोण शिकवायला लागले आपल्याला प्रेम म्हणजे? मुख्यतः टीव्ही आणि सिनेमा. विशेष करून भारतामध्ये जेवढे काही सिनेमे तयार होतात, जेवढे काही मूवीज पिक्चर तयार होतात, त्याचा विषय हाच असतो, प्रेम. आणि जे सिनेमामध्ये जे टीव्हीमध्ये जे प्रेम दाखवलं जातं त्याला आज विभत्स प्रेम म्हणता येईल. कारण त्या प्रेमामध्ये त्यागाची भावनाच नसते. शाहरुख खानचे पिक्चर बघितलेत आपण सगळ्यांनी. त्याच्यामध्ये प्रेमाची व्याख्या काय सांगितली जाते? मी हिच्यावर प्रेम करतो म्हणजे ही मला मिळालीच पाहिजे. ही आपली व्याख्या झाली. बरेच लोक म्हणतात मी माझ्या कारवरती भयानक प्रेम करतो म्हणजे ती कार माझी झाली पाहिजे. तर एकंदरीत काय झालंय की आपली ही धारणाच झालेली आहे की एखादी गोष्ट आपल्या ताब्यात आली पाहिजे, ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आली पाहिजे. आपण श्री ईशोपनिषद वाचलं, पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात की जे काही सजीव आहे, जे काही निर्जीव आहे, हे सगळं भगवंतांचं आहे. भगवंतांनी तयार केलेलं आहे आणि भगवंतांच्याच कंट्रोलमध्ये आहे. तर कुठल्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल, सुख, त्यातून सुख आनंद घ्यायचा असेल तर आपण 3 गोष्टी करतो. पहिली म्हणजे ती गोष्ट माझी झाली पाहिजे, प्रोप्रायटर मी झाला पाहिजे, माझ्या मालकीची झाली पाहिजे. त्यानंतर माझ्या कंट्रोलमध्ये आली पाहिजे, म्हणजे मी म्हणेल तशी ती वागली पाहिजे. तुम्हाला असं जाणवतं की मला ही मर्सिडीजची गाडी मिळाल्यावर मला सुख मिळणार आहे. पण पहिला प्रयत्न काय करतो? ती आपल्या मालकीची झाली पाहिजे. त्यानंतर त्याचे जे रिमोट कंट्रोल असतात, काय असतात, ते मी दाबल्यामुळे दार उघडतं. याच्यात जे सुख आहे ते दुसरं कशात नाही. म्हणजे काय? माझ्या कंट्रोलमध्ये ते राहिलं पाहिजे. हेच समीकरण आपण व्यक्तीबद्दलही लावतो, बायकोबद्दल, नवऱ्याबद्दल देखील हेच समीकरण लावतो की ती बायको माझी झाली पाहिजे आणि मी सांगेल तसं तिनं वागलं पाहिजे, तेव्हाच मला सुख मिळणार. पटतंय हे सगळं तुम्हाला? तर पहिली म्हणजे मालकी हक्क, दुसरं म्हणजे त्याचा कंट्रोल, मग त्याचा एन्जॉय. या 3 स्टेजेसमध्ये आपण सुख भोगत असतो. तर ह्या व्याख्येवरती आजकालची प्रेमाची व्याख्या चालू आहे. असं म्हणतात, काय करावं? तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. पण शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की प्रत्येक जीवावरती जेव्हा तुम्ही इक्वली बरोबर प्रेम करायला शिकता त्या दिवशी तुम्हाला भक्ती कळाली. मागच्या वेळी आपण एक श्लोक वाचला. भगवंत काय म्हणतात? जेव्हा तुम्ही स्वतःच्या पोटामध्ये आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये भेदभाव करता तेव्हा तुम्हाला आयुष्यात भक्ती कधी करणार नाही. मी तुमच्या समोर मृत्यू म्हणून उभा राहणार. श्लोकाचा अर्थ.
आणि असे बरेच श्लोक आहेत, भागवतम मध्ये आहेत, भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेला आहे. कुठला श्लोक तो? पंडिता समदर्शिना विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिने सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. जो खरोखर पंडित असतो, ज्याला खरोखर ज्ञान कळालेलं असतं, तो त्याच्याकडे गणिताची पदवी नसते, सायन्सची पदवी नसते, कुठल्याच विषयाची पदवी नसते, त्याला PhD मिळालेलं नसतं. त्याला फक्त एकच ज्ञान मिळालं तर तो सर्वश्रेष्ठ म्हणायचा. तो म्हणजे कुठल्याही जीवामध्ये तो कधी फरक करत नाही. ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, हस्तीने, शुनीचैव स्वपाकेचे म्हणजे कुत्रा आणि कुत्रा खाणारे, या सगळ्यांना समान लेखतो तो, या सगळ्यांना समान बघतो, या सगळ्यांमध्ये परमात्मा शोधतो, या सगळ्यांमध्ये परमात्मा आहे म्हणून सगळ्यांना समान आदर करतो. त्याला खरं ज्ञान मिळालं. म्हणून ते 4 श्लोक आपण मागच्या वेळी बघितले. आणि हे करण्यासाठी साधा सोपा उपाय 4थ्या श्लोकामध्ये सांगितलाय. ते म्हणजे काय? ददाती प्रतिग्रहणाती. दान द्यायला शिका. भक्तांना दान द्यायला शिका, गिफ्ट द्यायला शिका. आणि भक्तांकडून दिलेलं ज्ञान, भक्तांनी दिलेलं गिफ्ट प्रेमाने स्वीकारायला शिका. त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा केली की कुठलीही गिफ्ट किंवा दान देताना त्याच्या मागे कुठला हेतू असू नये. जी एखादी गिफ्ट आपण देताना त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवतो की तेवढ्याच किमतीचं मला काहीतरी मिळावं, किंवा माझं नाव इथे कोरून ठेवावं, किंवा मला काहीतरी मिळावं त्यातून, तेव्हा तसलं ज्ञान काय असतं? हे रजोगुणामध्ये केलेलं दान असतं. हे रजोगुणामध्ये दिलेलं गिफ्ट असतं. आणि जेव्हा एखादे दान किंवा गिफ्ट आपण एखाद्याला याच्यासाठी देतो की मला त्याची काही गरज नाही, समोरच्याला त्याची गरज आहे की नाही याचा विचार करत नाही. म्हणजे काय? घरातली जुनी पडलेली कपडे देणे एखाद्याला, मला नको आहे म्हणून दुसऱ्याला देणे, असं केलेलं दान हे तमोगुणामध्ये दान असतं. जेव्हा आपण एखादं दान किंवा भक्तांना एखादी गोष्ट गिफ्ट देतो, त्याच्यामध्ये आपली शुद्ध भावना असते की ही त्याला गरजेची गोष्ट आहे आणि याच्या बदल्यात मला काही नको आहे, त्याला म्हणायचं शुद्ध भावनेने सत्वगुणामध्ये केलेलं दान. तर इथे ह्या 4थ्या श्लोकामध्ये उपाय सांगितलेला आहे की अशा प्रकारे तुम्ही दान करा, अशा प्रकारे तुम्ही दान ग्रहण करा. मागच्या वेळी आपण हे देखील बघितले की भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे म्हणजे मनातले सगळे वाईट जे अनर्थ आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, लोभ जे काय आहे ते काढून टाकणे. बरोबर? तर दान दिल्याने 2 गोष्टी आपोआप लगेच जातात. तर तुम्ही कशाचाही विचार न करता दिलेलं दान, कशाची अपेक्षा करून दान दिला तर तुमच्या मनातून ते अनंत जात नाही. पण कशाची अपेक्षा न करता जेव्हा तुम्ही दान करता तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनातला लोभ आपोआप कमी होतो. कारण तुमच्या बँक अकाउंट मधले थोडेसे तुम्ही दुसऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये टाकताय, म्हणजे लोभ कमी होणारच, न कळत देखील होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मत्सर कमी होतो. मी माझ्या खिशातलं काहीतरी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे आहे म्हणून त्याचा मत्सर करण्यात काही अर्थच नाही, कारण मीच दिलेला आहे. मत्सर म्हणजे काय? तुमच्याकडे पण माझ्याकडे नाही. तुमच्याकडे गॅलेक्सी G7, 8 आहे पण माझ्याकडे अजून 4च आहे, याला म्हणायचं मत्सर. पण मी तुम्हाला स्वइच्छेने तुम्हाला जर मी हे दान दिलं तर मी मत्सर करायचा प्रश्नच येत नाही. लोभ आणि मत्सर आपोआप निघून जातात. हे साधे सोपे प्रॅक्टिकल उपाय दिलेले आहेत. आपण काय करतो? पूजा अर्चा, पंचरात्री की विधी याच्यामध्ये एवढे मग्न आहोत की प्रॅक्टिकल उपाय जे रूप गोस्वामींनी सांगितले, प्रभुपादांनी सांगितले ते करायला विसरतो. दुसरं काय सांगितलंय? गुह्यम आख्याति पृच्छती. म्हणजे काय? गुह्य. गुह्यचा अर्थ काय? सिक्रेट. मनामधलं सिक्रेट सांगणे आणि आपले संबंध त्या भक्तांशी असे तयार करणे की त्याला पण मनामधले सिक्रेट्स आपल्याला सांगावं असं वाटेल.
येते का लक्षात? त्याच्यासाठी आपण खूप विनम्र आणि सहनशील असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीशी मनातल्या लेवलचं जाऊन सांगणे किंवा त्यांनी आपल्याला त्यांच्या मनातील सांगावं अशी इच्छा ठेवणे किंवा तेवढा विश्वास एकमेकांमध्ये असणे, याच्यासाठी आपण खूप म्हणजे खूप विनम्र आणि सहनशील असलं पाहिजे. रोज सकाळी उठून आपण शिक्षाष्टकम म्हणतो आपण, म्हणजे आपल्यापैकी काही जण म्हणतात. त्याच्यामधला खूप म्हणजे खूप महत्वाचा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये. कोणता? त्रिनादपि सुनिचेन करोलपि सहिष्णुना अमानिना मानवेन कीर्तनीय सदा हरी. आपला उद्देश आहे कीर्तनीय सदा हरी. सदा आपल्याला हरीचं कीर्तन करायचं आहे. तर इथं फॉर्म्युला दिला याच्यामध्ये. तुम्हाला जर सदा हरीचं कीर्तन करायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. त्रिनादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानवेन. म्हणजे गवताच्या पात्याप्रमाणे आपण विनम्र असलं पाहिजे आणि वृक्षाप्रमाणे आपण सहनशील असलं पाहिजे आणि सदैव दुसऱ्याला मान द्यायला तयार पाहिजे. स्वतःला कोणी मान दिलं नाही तरी चालेल. अमानिना मानवेन कीर्तनीय. अशा अवस्थेमध्ये तुम्ही पोचला तर तुम्ही हरीचं कीर्तन कायम सदैव करू शकता. तुम्हाला कुणीही थांबवणार नाही. तर दुसरा कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगावं असं वाटत असेल, आपण मनातलं दुसऱ्याला सांगावं असं वाटत असेल, तर तेवढा विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि तो विश्वास कधी निर्माण होतो? जेव्हा आपल्याला माहिती असतं की समोरचा लाभ पूजा प्रतिष्ठेच्या मागे नाही आहे, समोरच्याच्या मनामध्ये खोटी नाती नाही आहे, एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. म्हणून आपण भक्ताभक्तामधले संबंध असे निर्माण करतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर शेवटी काय सांगितले? भुंक्ते भोजायते चैव. याचा अर्थ काय? प्रसाद देणे आणि प्रसाद ग्रहण करणे, स्वीकार करणे. शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा निसर्गाची उत्पत्ती झाली, भीष्मदेव सांगतात, भीष्मदेव हे आपल्या 12 महाजनांपैकी एक महाजन आहे. भीष्मदेवांची जी शिकवण आहे महाभारतामध्ये ती शांती पर्वामध्ये येते. महाभारताचे पर्व आहे, त्यातल्या शांती पर्वामध्ये भीष्मदेवांची शिकवण येते. पांडवांना हे उपदेश देत आहेत. उपदेश देताना सांगतात की निसर्गाने आपल्याला काही गोष्टी प्रदान केलेल्या आहेत, त्याचा आपण कधीच बिझनेस केला नसला पाहिजे किंवा त्याला आपण कधीच विकलं नसलं पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट सांगतात की म्हणजे, कुणाला माहिती आहे, कधी ऐकले? सारखं सारखं सांगतात माझे गुरु महाराज. सर्वात पहिली गोष्ट काय सांगितली असेल भीष्मदेवाने? की याचा बिझनेस करायचा नाही, विकायचं नाही कोणाला कधी. गाय. गाय ही एक निसर्गाची सर्वात मोठी देण आहे आपल्यासाठी. 2 नंबर सांगतात लँड किंवा शेत जमीन ही आपल्याला दिलेली निसर्गाची देण आहे, ती आपण कधीच विकायची नाही. 3 नंबर सांगतात विद्या किंवा नॉलेज. जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं, ही भगवंताची कृपा असते. ते ज्ञान आपण कधीच विकायचं नाही, ते फ्रीमध्ये दिलं पाहिजे. ब्राह्मणाचं लक्षण असतं, तो फ्रीमध्ये सगळ्यांना. आणि माझे गुरु महाराज त्याच्यावरती पुढे जोडून सांगतात की चौथी गोष्ट म्हणजे अन्न. अन्न हे कधीच आपण विकू नये, कारण आपल्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. म्हणून हे हॉटेल रेस्टॉरंट वगैरे आता जे सध्या सुरू आहे, त्याच्या इतकं दुसरं पाप कर्म कुठलं नाही. कारण काय होतं, हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही खायला जेवायला जाता तेव्हा
5 रुपयामध्ये एक चपाती ठरलेली असते. जेव्हा तुम्ही दुसरी चपाती मागता तेव्हा पहिल्यांदा त्या मालकाच्या मनामध्ये वाईट विचार येतात. किंवा तू पहिल्यांदा म्हणतो पहिले 5 रुपये काढ मग चपाती द्या. काय लक्षात. आणि आपल्या आयुर्वेदाप्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे की या वाईट विचारांमध्ये तयार झालेलं अन्न हे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपल्या मनामध्ये देखील तेच वाईट विचार निर्माण करतात. म्हणून आपण म्हणतो की भक्तांनी केलेलंच प्रसाद आपण ग्रहण करावा. बरोबर आहे. प्रभूजींची खूप इच्छा होती प्रसाद करण्याची आमच्या सर्वांसाठी, पण आम्ही त्यांना सांगितलं की फक्त दूध आणि फळं द्या. पण कधी कधी वाईट वाटतं, कधी कधी मला तरी इतकं वाईट वाटतं की जे भक्तीमध्ये नाहीत, इस्कॉनमध्ये नाहीत, त्यांचं देखील शुद्ध निर्मळ मन असतं, त्यांच्या घरी जेवलं तरी चालेल. पण आपल्यातले भक्त इतके कधी कधी कटू आणि वाईट वागतात. त्यांनी केलेलं प्रसाद भोग लावून तरी आपल्या शरीरात गेलं तरी ते वाईट विचारच निर्माण करणार. जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की मी इतका द्वेष का करतो दुसऱ्या भक्ताचा. काय उपयोग आहे हा द्वेष करून. भक्तीमध्ये इतकी वर्ष आपण आहोत तरी माझ्या मनामध्ये हे वाईट विचार काय येतात. मला वाटतं की ह्याच्यातून पण माझा लाभ व्हावा, या लोकांनी मला चांगलं म्हणावं, लाभ पूजा प्रतिष्ठेमागेच आपण असतो सदैव. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण जे नियमाग्रह वाचले, आठवते कोणाला. नियमाग्रह 6 गोष्टी अशा आहेत ज्याच्याने भक्ती नाश होते. त्याच्यामध्ये आलेलं नियमाग्रह, अत्याहार प्रयासच नियमा प्रजल्पो नियमाग्रह. तर आपण हा नियम म्हणून हा नियम पाळतो की भक्तांनी केलेले जो ऍटलिस्ट एक मला जप करतो त्यांनी केलेलाच प्रसाद आपण ग्रहण करायचा, त्यांनी दाखवलेला भोगच आपण ग्रहण करायचा. पण आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की 16 मला जप करतात, 4 नियमांचं पालन करतात, तरी एक क्षण त्यांच्या बरोबर राहावंसं आपल्याला वाटत नाही, इतकी वाईट वाटतात. का. माताजी विचारतात का. कारण आपल्या डोक्यामध्ये हे सदैव बसवलं गेलेलं आहे की भगवद्गीता वाचायची गरज नाही, असले शास्त्र वाचायची गरज नाही, या शास्त्राप्रमाणे वागायची गरज नाही, भगवद्गीतेप्रमाणे वागायची गरज नाही. फक्त तुम्ही आम्ही सांगतो तसं पूजा अर्चा केला की बस. तुम्हाला जाणवत असेल मला थोडासा राग आलेला आहे. कारण सांगतो तुम्हाला, काल जे आम्ही हरिनाम सप्ताह केला, शिरोळमध्ये देखील तोच प्रकार झाला. मागचं उघडून काढण्यात काही अर्थ नाही, पण काल आम्ही जयसिंगपूरमध्ये जो हरिनाम सप्ताह केला त्याला देखील जयसिंगपुरातला एकही भक्त नव्हता त्या हरिनामात. आपण वरिष्ठ भक्तांना इचलकरंजीवरून इथे येण्याचं निमंत्रण दिलं. आपल्या निमंत्रणाखातीर ते आले आणि त्या पदयात्रेला, संकीर्तनाला जयसिंगपुरातला एक पण भक्त नाही. पदयात्रेसोबतचे भक्त आणि त्याच्याबरोबर कोणते सखा प्रभू आणि मी आणि क्रिश, बाकी कोणीही नाही. माझा सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही राग मानून घेऊ नका. आपल्या डोक्यात हे भरवून टाकलंय की पूजा अर्चा करणे हे खूप महत्वाचं आहे, पण भगवंतांच्या भक्तांचा तुम्ही निराधार केला तरी चालेल, भगवंतांच्या भक्ताशी तुम्ही कसंही वागलं तरी चालेल. हे आपल्या डोक्यामध्ये भरवले. ज्यांनी कुणी भरवले त्यांचा मला खूप राग येतो. ते विसरून जावा तुम्ही. ऍक्च्युली मी तुम्हाला श्लोक दाखवतो, 4 श्लोक. त्या पहिल्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये पहिलं वाक्य लिहितात की जो पूजा अर्चा करतो, भगवंतांच्या विग्रहाची पूजा अर्चा एकदम ऍक्युरेटली करतो, पण मी सगळ्या जीवांमध्ये आहे परमात्मा म्हणून त्याचा निराधार करतो आणि भगवंतांच्या भक्तांचा
आदर करत नाही, अपमान करतो, तो भक्तीच्या सगळ्या खालच्या थराला आहे. हे आहे तसं वाक्य सांगतोय मी तुम्हाला. घरी जाऊन वाचायचं असेल तर तुम्ही वाचा. 3रा स्कंद 29वा अध्याय श्लोक नंबर 21. त्याच्या तात्पर्याच्या पहिलं वाक्य श्रील प्रभुपाद लिहितात की तो भक्तीच्या खालच्या थराला आहे. किती पण वर्ष तो अशी भक्ती करत असू दे, 56 भोग करत असू दे, भगवंतांची कितीही विग्रहाची पूजा करत असते, जेव्हा तो भगवंतांच्या भक्ताचा निराधार करतो, अपमान करतो, तो भक्तीच्या खालच्या थराला आहे. असली भक्ती करून काय मिळणार आहे आपल्याला? तर हे खूप गरजेचं आहे. याप्रमाणे वागणं पहिल्यांदा गरजेचं आहे. याप्रमाणे आपण जर वागणार नसेल तर सत्संग करून देखील काय फायदा नाही. दीड महिना 2 महिना झाले आपण सत्संग सुरू करून. पहिल्या दिवशी जेव्हा मी आलो होतो तेव्हा प्रभूजींनी हार वगैरे आणला होता. त्याच दिवशी मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही हार वगैरे काय आणू नका, मला हाराची अपेक्षा नाही, तुम्ही मला वरिष्ठ म्हणण्याची माझी अपेक्षा नाही, तुम्ही माझ्या जय जयकार करण्याची देखील माझी अपेक्षा नाही, तुम्ही बाहेर जाऊन सांगावं की श्यामानंद प्रभू इतके चांगलं सांगतात, इतके चांगलं मार्गदर्शन करतात, याची देखील अपेक्षा नाही. पण इथे जे आपण काही वाचतो, इथे जे काही आपण चर्चा करतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्यामध्ये बदल व्हावा, तुम्ही त्याप्रमाणे बदलावं, आपलं हृदय स्वच्छ करावं. हृदय स्वच्छ झालं तरच तुम्हाला आनंद मिळणार आहे. आपले जे 3 क्लेश आहेत, आध्यात्मिक क्लेश, आदिभौतिक क्लेश आणि आदिदैविक क्लेश, यातला जो सगळ्यात महत्वाचा आणि वाईट क्लेश आहे तो म्हणजे आध्यात्मिक क्लेश. आपल्याच मनामुळे झालेला, आपल्याला झालेला त्रास. तो जर आपण बंद केला तर बाकीचे आदिदैविक, आदिभौतिक हे देखील त्रास होत नाहीत आपल्याला. तर त्याच्यासाठी आपलं हृदय स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपलं मन स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार केला पाहिजे की याच्यामध्ये आपण दुसऱ्यांना त्रास देतो का. एखादी गोष्ट आपण करतो, दुसऱ्याला राहू दे, आपण पृथ्वी मातेला त्रास देतो का, आपण गो मातेला त्रास देतो का, आपण भक्तांना त्रास देतो का, याचा सदैव आपण विचार केला पाहिजे. एक वेळ तुम्ही मंदिरात नाही केला तरी चालेल, पण भक्तांचा कधी अपमान नाही केला पाहिजे. भगवंत म्हणतात मी माझा अपमान झालेला सहन करतो, पण भक्तांचा अपमान झालेला मी सहन करणार. चैतन्य महाप्रभूंना किती जणांनी कसंही बोललं, त्यांनी सगळं सहन केलं, पण ज्या दिवशी नित्यानंद प्रभूंचा अपमान झाला त्या दिवशी हातात दगड घेऊन आले चैतन्य महाप्रभू. कोण माझ्या नित्यानंदाचा अपमान करतोय? माहिती आपल्याला सगळ्यांना जगाई मदाईची स्टोरी कळली. मग आपण जेव्हा भक्तांचा अपमान करतो, आपण जेव्हा भक्तांचा निराधार करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये हे काय येत, ही भीती काय येत नाही की नित्यानंद प्रभू दगड घेऊन येतील आपल्याकडे? असं का वाटत नाही आपल्याला? आणि येताच लक्षात ठेवा, आपली भक्ती नष्ट होते त्याच्यात. मी मुद्दामून आज 5वा श्लोक घेतला नाही, कारण हे माझ्या मनामध्ये खूप 3 दिवस झालं मला झोप लागली नाही. ऍक्च्युली जे काही प्रकार घडत होते कंटिन्युअसली मनामध्ये येते. प्रभूजींना म्हटलं सगळ्या भक्तांना बोला, थोडीशी आपण मीटिंग घेऊया की कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे.